नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर मी आज बनवणार आहे चिकन रस्सा, जो नगर भागामध्ये ज्या पद्धतीने बनवला जातो तसा। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। तर सुरू करूया रेसिपीला। इथे मी 1 किलो चिकन घेतले आणि आता हे चिकन मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढले। आता आपण ते शिजायला टाकूया। इथे मी चिकन शिजवण्यासाठी कुकर घेतलाय आणि त्यामध्ये ह्या 3 पळ्या तेल घेते। आता तेल गरम झालंय, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आणि आता चिकनचे पीस यामध्ये टाकायचे। मिक्स करून घ्यायचे हळदीमध्ये चिकन। यामध्ये सपाट चमचा मीठ टाकते। आता मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं पाणी सुटूपर्यंत 2 ते 3 मिनिटं कमी फ्लेमवरती याला चांगलं परतवून द्यायचं। मिठाचं याला पाणी सुटतं। 3 मिनिटं झालीत। आता यामध्ये मी पाणी टाकून घेते। इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी टाकलंय चिकन शिजवण्यासाठी। गरम पाणीच टाकायचंय चिकन शिजायला। चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता याला झाकण लावून याच्या मी 5 शिट्ट्या होऊ देते। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची। चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। इथे मी घेतलंय 3 चमचे धने, अर्धी वाटी खोबरं, त्यानंतर इथं आहे फुटाण्याची डाळ। फुटाण्याची डाळ तुमच्याकडे नसेल तर फुटाणे वापरले तरी चालेल, फक्त फुटाण्याची वरची टरकल जे ती काढून घ्यायचे। इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे हिरव्या मिरच्या कमी घेतल्यात। थोडासा लसूण आणि त्यानंतर हे मी कांदे गॅसवर भाजून घेतलेत। 2 छोटे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेत। हा सर्व मसाला तेल टाकून भाजून घेते। आता मसाला भाजून झालाय। आता तो मी मिक्सर मध्ये दळून घेते। आता मसाला दळताना सर्वात पहिले टाकायचे आपल्याला धने आणि खोबरं, म्हणजे अगोदर खोबरं आणि धने दळल्यामुळे ते चांगलं बारीक होतं। थोडंसं पाणी टाकून आता मी याची पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर इथं मी आता कांदा, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र बारीक करून घेते आणि त्यामध्येच टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि हे थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची। आता हे सर्व वाटण मी सेपरेट ठेवले। आता आपण राहिलेली डाळ बारीक करून घेऊया। इथे सर्व मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण हा मसाला परतून घेऊया। इथे कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतले। यामध्ये टाकते 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे। आता हे मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही। यामध्ये टाकते 1 चमचा लाल तिखट, हे घरचंच तिखट आहे। आता सर्वात अगोदर यामध्ये टाकते मी खोबरं आणि धन्याची पेस्ट। मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी टाकायचंय हा कांदा लसूण हिरवी मिरचीची पेस्ट। मिक्स करून घ्यायचे आणि याला 1 मिनिट आता असंच परतू द्यायचे। यानंतर टाकते डाळीची पेस्ट। डाळीच्या पेस्टमुळे आपला जो चिकनचा रस्सा आहे तो थोडासा घट्ट व्हायला मदत होती। आता हे सर्व मिक्स करून घेते आणि आपल्याला हा जो मसाला आहे तो आता तेल सुटूपर्यंत चांगला परतू द्यायचा आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे। इथे मसाल्याच्या कडेने तेल सुटलंय म्हणजे आपला मसाला चांगला परतलाय। आता त्यामध्ये टाकते कोथिंबीर। आता चिकन शिजलंय का बघूया। 5 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर आता मी चिकन चेक करते। असं बोटांनी दाबून बघायचं किंवा टेस्ट करून बघितलं तरी चालेल। इथे आता चिकन शिजलंय।
आता चिकन जे शिजवलंय ते मी या मसाल्यामध्ये टाकते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तसं त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. आणि पाणी यामध्ये आता कोमटच पाणी टाकायचे, ज्यामुळे मग आपल्या भाजीला तर्री छान येते. आता भाजीला लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळू द्यायचे. आणि त्यानंतर मी यावर टाकते थोडीशी कोथिंबीर आणि आता गॅस बंद करते. इथे बघा भाजीला छान तर्री आली आहे. खूप छान भाजी होती या पद्धतीने केल्यावर. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.